तर गणपती बाप्पा जेव्हा येणार आहेत ना, तर कसे? खरं शास्त्राप्रमाणे तुम्हाला आश्चर्य वाटेल, गणपती उत्सव कसा असतो ना, त्याचं विसर्जन कसं करतात. गणपती बाप्पा नाचताय, गणपती बाप्पा उभे पृथ्वीवर पाय ठेवलेला आहे, झोपलेले, अशा मूर्त्या घ्यायच्या नाही. गणपती बाप्पाला याच्यात कशात इंटरेस्ट नाही. अशी आपल्या देवाची अवस्था नको व्हायला. तर शुक्रवारी काय आहे? हरतालिका. स्त्रियांचा सगळ्यात आवडता सण आहे. हरतालिका कशासाठी करायची असते? पार्वती मातेने मला शंकर हा पती मिळावा म्हणून तिने फक्त बेलाचं पान खाऊन तपश्चर्या केली होती आणि शिव प्रसन्न झाले होते आणि मग आपल्यालाही तसा पती मिळावा म्हणून तेव्हापासून ही हरतालिकेची पूजा. ज्यांचं लग्न झालंय तिने पतीचं आयुष्य वाढावं. आपल्याकडे बघा सुहासिनी स्त्रीला जास्त मान आहे. किती नवरा बायकोची भांडण असू दे पण तो असला म्हणजे आधार असतो ना. एकमेकाचं करमत पण नाही आणि जमत पण नाही अशी गोष्ट आपली आहे. तर त्या पतीला दीर्घायुष्य मिळावं. स्त्रीचं मन एवढं की ती स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणार नाही, पण नवरा त्याला गरम गरम पोळी दे, त्याला डब्यामध्ये थोडं जास्त दे, जेवताना पण ताट वाढताना कोणीही बघा तुम्ही घ्या मी घ्या, आपण नवऱ्याला थोडंसं जास्तच वाढतं. तर हे प्रेम आहे आपलं. फक्त आपल्याला आय लव्ह यू म्हणता येत नाही पण आपण आपलं प्रेम हे अशा पद्धतीने व्यक्त करतो ना. त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे कधी तुमचे नवरे आले तर मी त्यांना पण सांगेल की तिच्या पण डोक्यानं कधीतरी हात फिरव, म्हणजे माझ्या हाताशीच येत नाही. बिचारे पाटील काका जेवढ्या हाताशी त्यांना आपण सांगते. तर हे प्रेम व्यक्त करा. कुठेतरी वर्षानुवर्ष आपण जवळ राहिलेलो आहेत एका सोबत, एका घरामध्ये, एवढीशी खोली, त्यात आपण दोघं. तर कुठेतरी ते प्रेम आता आणि जन्मानुजन्म पुढच्या जन्मामध्ये नवरा बायको बदलत नाही, ते 7ही जन्म तेच मिळणार आहे. उगाच भांडत राहण्यापेक्षा जर प्रेमाने जोडून घेतलं तर आणखीन चांगली गोष्ट आहे. त्याच्यासाठी हरतालिकेची पूजा सगळ्यांना मांडणी माहिती असेल की रेती आणायची असते, ती स्वच्छ धुवायची, त्याचं शिवपिंड बनवायचं. ती हरतालिकेची कथा. एक चातुर्मास म्हणून पुस्तक आहे, संपूर्ण चातुर्मास म्हणून पुस्तक आहे. सगळ्या ज्या मी पूजा विधी सांगते याच्यात काही राहूनही जात असेल तर हे प्रत्येकाने घेऊन ठेवा. मी किंमत सांगते, केवढ्याला पाहिजे असेल तर सांगा. म्हणजे आपल्या सगळी व्रत आणि ह्या कथा पण याच्यामध्ये असतात. म्हणजे तुम्हाला वेगळं वेगळं पुस्तक शोधायची गरज नाही. ह्या सगळ्यांच्या कथा म्हणजे वेगळ्या वेगळ्या कथा आपल्याला शोधायला लागत नाही. ह्या ग्रंथामध्ये सगळ्या कथा असतात. आणि मग त्याच्यावर नवीन, आमच्याकडे नवीन छोटं वस्त्र, सगळ्या पत्री असतात, त्या सगळ्या व्हायच्या. दुसऱ्या दिवशी दही आणि भाताचा नैवेद्य द्यायचा. दुसऱ्या दिवशी हा उपास, आणि मला वाटतं अळणी उपास असतो हा. लहानपणी आम्हाला आत्या करायला सांगायची आणि मग भीती, काही मिठाचं खायचं नाही, पाप लागेल, असं काही काही गोष्टी. पण तेव्हापासून हरतालिकेचं मला खूप आवडतं. म्हणजे ही शिवपिंडपेक्षा ती रेतीची जी बनवतो, तिची पूजा जी मांडतो, त्याच्यात एक वेगळं चैतन्य असतं. तर ती हरतालिकेची पूजा संपते न संपते गणपती बाप्पा येणार आहे. गणपती बाप्पा कोणाकोणाच्या घरी आहे? अच्छा, सगळ्यांच्या जास्त नाही आहे, गावी असतो ना. मग त्यांना हे निरोप द्या किंवा युट्यूबवर आपले बघत आहे त्यांच्यासाठी की गणपतीची मूर्ती आपण महिनाभर आधी बुक करून ठेवतो. तर ती जेव्हा बुक करायची आहे ना, तर ती कशी बुक करायची? तर गणपती बाप्पा जेव्हा येणार आहेत ना, तर कसे? आता बघा दत्ताच्या मूर्तीमध्ये गणपती बाप्पा, शिव पार्वती बसलेमध्ये गणपती बाप्पा, स्वामींच्या रूपात. मग आपण काय नाही, मी स्वामी भक्त, मग मी स्वामींच्या सारखी मूर्ती घेतो. कोणी आणखीन गजानन महाराज, आणखीन वेगळे वेगळे किती आहे ना, अशा मूर्त्या घ्यायच्या नाही. गणपती बाप्पा नाचताय, गणपती बाप्पा उभे पृथ्वीवर पाय ठेवलेला आहे, झोपलेले, अशा मूर्त्या घ्यायच्या नाही. सिंहासन, राजा येतो, सिंहासनावर एक पाय खाली एक पाय वरती, एक हात असा, हातामध्ये पाश, दंड आणि आशीर्वाद, मोदक ठेवायला आपल्याला एक मोदक आपण हातावर ठेवतो ना, अशी मूर्ती. अशी मूर्ती तुम्ही नाही तुमच्या घरी, बाजूच्या ताईनं, ताई तुम्ही कसा बुक केलेला आहे? आणि शाडूच्या मातीचा. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं जे घेतो ना, तो बुडवल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे होतात पण ते विरघळत नाही. आपण घरात त्याचे एवढे लाड करतो, नंतर तो परत समुद्राच्या काठी, तलावाच्या काठी येतो. हे लोक कचरा म्हणून परत गोळा करून कचऱ्यात फेकतात. अशी आपल्या देवाची अवस्था नको व्हायला. त्यामुळे शाडूच्या मातीचा 1 ते 1.5 फुटाचा, शास्त्राप्रमाणे याच्यापेक्षा मोठा गणपती घ्यायचा नाहीये. त्याचं विसर्जन कसं करतात? तर बाटली टब मध्ये पाणी टाकायचं, त्याचं विसर्जन करायचं आणि ती माती परत आपल्या झाडांना वापरते किंवा नदी नाल्यात केलं
तरी काही हरकत नाही. खरं शास्त्राप्रमाणे तुम्हाला आश्चर्य वाटेल, गणपती उत्सव कसा असतो ना, की घरातल्या कर्त्या पुरुषाने नदीवर किंवा तलावावर जायचं, तिथली माती घ्यायची, हाताने गणपती बनवायचा, तिथे त्याची पूजा करायची, त्याला दुर्वा फुलं व्हायची, नैवेद्य दाखवायचा, आरती ओवायची आणि परत तो गणपती लगेचच विसर्जन करायचा. असा गणपती. पण आपण हौसेसाठी हळूहळू तो 11 दिवसाचा, मग गौरी, मग ही पण गौरी बसवते म्हणून मी गौरी तरी बसवते, असं नका करू. तुमचा जो कुलाचार आहे, हौस आहे, तर देवाला प्रार्थना करा. तर काही काही लोकांना गणपती खूप वाटतो. जेव्हा तुम्हाला असं वाटतंय ना, त्या गणपती बाप्पाची इच्छा आहे तुमच्या घरी यायची. आमच्या घरी गावी पण आहे, पण आमच्या सात्विकाचा हट्ट होता की मम्मी पाहिजे पाहिजे. मग आम्ही 3 वर्ष बसवला. मग आता म्हटलं, ताईला विचारलं की आता विसर्जन करू का, तर स्वामी म्हणे बसवलाय ना 3 वर्ष, बसव ना, काय खरं काही त्रास नाही, उलट छान आनंद असतो. मग आम्ही तो कंटिन्यू केला. आता तर एवढी मोठी मूर्ती, त्याच्यामुळे छानच होणार आहे. अगदी नाही मूर्ती आणायची इच्छा, पण माझा भाव आहे, एक सुपारी घ्या, त्याची सगळी पूजा करा आणि नंतर 11व्या दिवशी, 5व्या दिवशी, 1.5 दिवशी त्याचं विसर्जन करा. मग मी 8 दिवस 11 दिवस काय करणार आहे ना, रोज, माझ्याकडे खूप पैसा आहे, लोकांना असं दाखवायला आवडतं ना, मग रोज 2 वेळची जेवण ठेवलेली आहे. यावर्षी मी असं करणार आहे. गणपती बाप्पाला याच्यात कशात इंटरेस्ट नाही, त्याला रोज तुम्ही गार्डन मध्ये जा, 21 दुर्वा निवडा, त्या त्यांना अर्पण करा, लाल फूल अर्पण करा. जरा महाग असतात, पण ठीक आहे, वर्षभरात तेवढे लाभ आपण गणपती बाप्पाचे करू शकता. तो हार त्यांना अर्पण करा, त्यांच्या समोर बसा. आपण प्रयत्न करू की एक दिवस आपण इथं गणपती अथर्व शीर्षाचे आवर्तन करू. पुण्याला दगडूशेठ हलवाई गणपतीच्या इथे हजारो, 10,000 बायका बसतात आणि एकत्र आवर्तन करतात. तर ते एकत्र गणपती स्तोत्र म्हणा आणि सगळं झालं, पाहुणे वगैरे गेले ना, त्या बाप तो पाहुणा आलाय बघा, मुलगी माहेरी येते. आता पाटील त्यांच्या मुलीचं डोळा जेवण झालं, सगळे पाहुणे गेल्यावर आपण त्या मुलीजवळ बाजूला एकटं बसतो. बरं आहे ना, कसं चाललंय, त्या गोंधळात तिच्याशी बोलता येत नाही ना. मग ह्या गणपती बाप्पाशी सगळा गोंधळ, सगळे पाहुणे वगैरे जाऊ द्या आणि त्याच्या समोर बसा, एक तर त्याला बघा की कसा आहे निवडून आणलेला, किती सुंदर आहे. माझ्या घरी ताई नाहीये, प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे. त्याला तर आपण सजवू शकतो, त्याची पूजा करू. मी पूर्वी तसंच करायची, तोच गणपती बाप्पा त्याचीच पूजा करायची. तर त्याची पूजा करा, त्याच्या समोर बसा. त्या दिवसांमध्ये गणपती तत्व एवढं वाढलेलं असतं ना, की ती एनर्जी. आणि आपल्याला तर आपण आपलं पोळी भाजून घेते, आपल्याला चक्र जागृत करायचे गणपती बाप्पाकडनं, तर आपण जास्तीत जास्त त्याच्या समोर बसायचंय, जप करायचंय. त्याचं आपल्याला जप ध्यान करायला वेळ नाही, फक्त नाचायला रोडवर बायका असतात की जे बघायला मला आवडत नाही, की बायकां ते नाचतात, अर्ध्या लोकांच्या तोंडाचा दारूचा वास येत असतो. ही मी मागच्या वेळेस विचार केला होता मठामध्ये की जेवढे आपण लोक आहोत ना, तर आपण टाळ मृदुंगामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन घ्यायला पण जेव्हा जाणार, तर टाळ मृदुंगामध्ये त्याचं विसर्जन आणि आगमन केलं पाहिजे, की दारूमध्ये डीजे, कोणती गुलाबी साडी, आणि आज तर गुलाबी रंगच सगळ्यांचा आहे, देवीने पण गुलाबी साडी आणि आम्ही बसलेलो प्रत्येक जण गुलाबी ड्रेस घालून येत. तर ती गाणी लावायची आणि नाचायची. तर गणपती बाप्पा सुद्धा कानामध्ये बोट घालत असेल की काय काय बुद्धी, मी बुद्धी दिलीच नाही तुम्हाला, म्हणून तुम्ही मागे लालबागच्या राजाचं पण विसर्जन होतं. लालबागचं की माहिती नाही, कल्पना नाही मला, पण विसर्जन होतं आणि सीसीटीव्ही मध्ये एका मुलीबरोबर एका माणसाने वाईट कृत्य करताना ते सीसीटीव्हीत पकडलं गेलं होतं. म्हणजे अशी घाण भीती वाटते की विसर्जनाला मुलीला पाठवायचं की नाही, हे कृत्य ते देवाला बघायला कसं वाटत असणार आहे. त्यामुळे आपल्या वागण्याने, बोलण्याने, त्यामुळे घरातला गणपती माझा देवघरातला आहे ना, गणपतीचं शास्त्र आणखीन असं ना की माझ्या मुलाधारामध्ये गणपती आहे. आता मी तुम्हाला जागा सांगितली, 11 दिवसात तो बाहेर काढायचा आहे, म्हणजे ध्यानाने तो बाहेर काढायचा. त्याच्यात एवढी शक्ती, ती सगळी शक्ती घ्यायची, त्याला सजवायचंय, नटवायचंय. आरती तुम्ही म्हणाल ध्यानातल्या गणपतीची आरती का, डोळे बंद करा आणि आरती करू शकतो आपण ना, ती आरती करा, त्याची साधना करा आणि 11व्या दिवशी नदी नाल्यात त्याचं विसर्जन न करता त्याला सांगायचं, तू माझ्या शरीरामध्ये पुन्हा जिथे होता तिथे स्थापन हो. नाही तुमचं 11 दिवसात मुलाधार चक्र जागृत झालं आणि पैशाचे प्रॉब्लेम सुटले नाही तर. पण आपण काय करतोय, त्याच्यानंतर देवी येणार आहे, देवीचं स्थान इथे आहे प्रत्येक, आणि शेवटी शिवरात्री येते तर शिवाचं स्थान आहे. ही सण आहेत, सण हे नाहीये बाहेर डीजेवर नाचायचं आहे आणि याच्या घरी गणपतीला जा, त्याच्या घरी पटापट पटापट हळद कुंकू वाहतो, त्या देवाच्या नाकात डोळ्यांमध्ये तो हळद कुंकू जातो. एक तर देवाच्या कपाळी कुंकू हळद लावायची आपली पात्रता नाही. जास्तीत जास्त गेला कोणी बोलवलं
चरणाशी हळद कुंकू, तेवढीच आपली पात्रता, की कुठे माथ्यावर नुसतं घ्यायचं, त्या गौरींना पण जायचं इथे जा तिथे जा, तो भाव काहीच नाहीये. गेला ना बायकांना म्हणा ताई तुमच्या घरी गौरी ना 10-12 बायकाला, आपण शांत डोळे बंद, ती गौरी कोण आहे हे सुद्धा कोणाला माहिती नाही. कोणी म्हणतं आई आहे, कोणी म्हणतं बहीण आहे, कोणी म्हणतं मुलगी, ते नातं माहिती नाही, पण नसतं जायचंय, सेल्फी काढायचंय 4 वेळा आणि त्या पोस्ट करायच्या. हे आपलं अध्यात्म नाही, त्याच्यामुळे आपले चक्र ब्लॉक होत आहे. ते ज्या पद्धतीने सांगितलंय की 11 दिवस घरात उत्सव करा, लोकांना समजून सांगा. मी मागे हा दिला होता की कोणाकोणाच्या बिल्डिंग मध्ये गणपती उत्सव असेल मला बोलवा. त्या दिवशी रात्री पिक्चर लावताय, कोणता पिक्चर आहे तो, परदेसी कुठला तरी होता ना, असे घाण पिक्चर की जे सगळेजण बसून आपण ते पिक्चर बघू शकत नाही, लाज वाटते एखादा सीन आल्यावर. असे पिक्चर बघण्यापेक्षा तुम्ही कीर्तन लावा, कोणाचं तरी चांगलं मार्गदर्शन करा. हे अध्यात्म आहे. म्हणून आपण म्हणतो आमची प्रगती का होत नाही, आहे तिथून आम्ही खालीच चाललेलो आहे. तर ह्या पद्धतीने गणपती उत्सव, गणपतीला उकडीचे नाही तर उकडलेलेच पण गव्हाचे मोदक आवडतात, तर ते मोदक अर्पण करायचे. रोज त्याला छान छान पाहुणा आलेला आहे ना, त्याचे लाड करा. गणपती आणताना नीट बघा कुठे त्याचा पायाचा अंगठा तुटलाय का, त्याचा रंग कुठे गेलेला आहे का, अशी भग्न मूर्ती आणू नका. आणताना पूजा करताना तुटली, आपल्या अरे आता काहीतरी कोप झालेला आहे, त्याची माफी मागा, विसर्जन करा, दुसरी मूर्ती आणा आणि बसा. कधीतरी असं होतं, शक्यतो होत नाही, पण शाडूच्या मूर्त्या ह्या जरा नाजूक असतात, त्यामुळे जेवढी छोटी आणायला सोपी होते